नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलाच असेल. तर आज आपण मिरचीवर बेसन घालून एक भन्नाट अशी रेसिपी तयार करणार आहोत आणि त्याची चव तुम्हाला कधीच विसरणार नाही, एवढी छान होते. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर थेट रेसिपीकडे वळूया. अशा प्रकारची बेसन मिरची बनवण्यासाठी मी येथे 100 ग्रॅम फिकट पोपटी रंगाच्या मिरच्या घेतल्यात. म्हणजेच काय, त्या मिरच्या थोड्या कमी तिखट असतात. आता ह्या मिरच्या आपल्याला पहिले स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. तर त्या मी पहिले स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आणि त्यानंतर कापडावर सुकवून घेतलेल्या आहेत. म्हणजे काय, पुसून घेतलेल्या आहेत. सुकवून का घ्यायच्यात, कारण की मग नंतर आपण जेव्हा तेलामध्ये ह्या मिरच्या सोडू तेव्हा आपल्या अंगावर ते पाणी उडेल. यासाठी आपल्याला या मिरच्या सुक्या करून घ्यायच्या आहेत. त्यामुळे सर्व मिरच्या आपण व्यवस्थित अशा कोरड्या करून घेऊया. तोपर्यंत तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही. जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. म्हणजे असेच नवीन, साधे, सोपे आणि चविष्ट रेसिपी तुम्ही नेहमी बघू शकाल. आता यानंतर आपल्याला या मिरचीची सर्व देठं काढून घ्यायची आहेत. तर सर्व मिरचीची देठं आपण काढून घेऊया. या ठिकाणी सर्व मिरचीची देठं काढून झालेली आहेत. आता या मिरच्या आपल्याला चॉपिंग पॅडवर बारीक अशा कापून घ्यायच्या आहेत. एकदम पण बारीक कापायच्या नाही आहेत. आता मी व्हिडिओमध्ये दाखवते, म्हणजेच नॉर्मल आपण ज्याप्रमाणे भाजीला मिरच्या कापतो त्याप्रमाणे आपल्याला या मिरच्या कापून घ्यायच्या आहेत. एकदम सोपी आणि अगदी कमी साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे, आणि शिवाय त्याची चव तुम्ही बघाल ना, खरंच तुम्हाला खूपच याची चव आवडणार आहे. आणि एकदा मी सांगते म्हणून नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा. तुम्हाला काय, लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच खूप आवडेल अशी ही रेसिपी तयार होते. घरी जर कोणत्या प्रकारची भाजी केली नसेल तर डाळ भात आणि ह्या मिरचीची भाजी खरंच खूपच छान कॉम्बिनेशन आहे. तसेच चपाती नाहीतर भाकरीसोबत ह्याची चवसुद्धा एकदम अप्रतिम अशी लागते. नक्कीच ट्राय करून बघा. तर या ठिकाणी बोलता बोलता आपल्या सर्व मिरच्या बारीक अशा चिरून झालेल्या आहेत. आणि खरं सांगू ना, जेवढी जास्त आपण क्वांटिटी करू ना तेवढी ती आपल्याला नेहमीच कमी पडते. सर्व मिरच्या कापून झाल्यावर बाजूला ठेवून देऊया, आणि त्यानंतर आपल्याला गॅसवर कढई ठेवून घ्यायची आहे. गॅसवर कढई ठेवल्यानंतर आपल्याला त्यामध्ये नेहमीपेक्षा थोडं जास्त तेल घालायचं आहे. म्हणजेच 5 ते 6 पळ्या तेल या ठिकाणी आपल्याला घालायचं आहे. आणि तेल छान गरम झालं की आपण चिरून घेतलेल्या ज्या मिरच्या आहेत त्या सर्व या तेलामध्ये घालून घ्यायच्या आहेत. जर मिरच्या ओल्या असत्या आणि त्या अशाच डायरेक्ट तेलामध्ये घातल्या असत्या तर आपल्या अंगावर ते तेल उडू शकतं. त्यामुळे आपल्याला मिरच्या व्यवस्थित अशा कोरड्या करून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला ह्या तेलावर ह्या मिरच्या व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्याच, म्हणजेच तळून घ्यायच्या आहेत. जोपर्यंत आपल्या मिरच्यांचं हे टेक्स्चर बदलत नाही तोपर्यंत आपल्याला अशाच प्रकारे ह्या ढवळत राहायच्या आहेत. या ठिकाणी गॅसची फ्लेम ही सुरुवातीला मीडियम अशी ठेवायची आहे, एकदम कमीसुद्धा ठेवायची नाही आहे. आणि सतत मिरच्यांवर पळी ढवळत राहायची आहे, म्हणजे त्या सगळीकडून छान अशा तळल्या जातात. अजून 1 ते 2 मिनटं आपल्याला ह्या परतवून घ्यायच्या आहेत, म्हणजेच तळून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये हळद घालून घ्यायची आहे. तर आपण यामध्ये अर्धा चमचा एवढी हळद घालून घेऊया, आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. हे दोन्ही घालून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, आणि पुन्हा आपल्याला या मिरच्या तेलावर परतवून घ्यायच्या आहेत. बेसन टाकल्यानंतर ह्या मिरच्या नरम पडायला नकोत, म्हणून आपल्याला ह्याचं टेक्स्चर इथपर्यंत करून घ्यायचं आहे. म्हणजेच तुम्हाला दिसतच असेल, पहिल्या आपल्या मिरच्या पोपटी होत्या आणि त्यानंतर आता हळद टाकल्यानंतर थोडा रंगसुद्धा चेंज झाला आहे, आणि सगळीकडून व्यवस्थित तळल्यासुद्धा गेलेल्या आहेत. ह्याच वेळेला आपल्याला 2.5 चमचे एवढं बेसन घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तुम्हाला जर बेसन आणि मिरचीची ही चव आवडली ना तर नक्कीच तुम्ही बेसनाचं प्रमाण कमी जास्त येथे करू शकता. या इथे मी 2.5 ते 3 चमचे बेसन वापरलेलं आहे, कारण ह्यातलं जे भाजलेलं बेसन आहे ना ते सुद्धा खूप चविष्ट आणि छान लागतं. बेसन घातल्यानंतर आपल्याला हे सगळं बेसन एकदम छान असं खरपूस तेलावर भाजून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे आपण दिवाळीचे बेसनाचे लाडू करताना तुपावर एकदम छान असं बेसन भाजलं जातं, त्याचप्रमाणे आपल्याला तेलावर हे बेसन छान असं भाजून म्हणजेच तळून घ्यायचं आहे. आणि ह्यावेळेला आपल्याला गॅसची फ्लेम ही लो करायची आहे. बेसन घातल्यानंतर आपल्याला कंटिन्युअस हे ढवळत राहायचं आहे, कारण की मग खाली बेसन जळू शकते. त्यामुळे आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे. तुम्ही ते बघू शकता, आपल्या आता मिरचीचा रंग पूर्णपणे बदललेला आहे, आणि या ठिकाणी आपली परफेक्ट अशी बेसन मिरची तयार झालेली आहे. ह्याचा टेक्स्चर बघितल्यानंतर तुम्हाला एकदम आश्चर्य होईल, पण खरंच चवीला एकदम छान असं लागतं. नॉर्मली आपण बेसनामध्ये भरलेली मिरची नेहमीच खातो, पण नक्कीच तुम्ही अशा प्रकारे आगळ्या वेगळ्या पद्धतीची बेसन मिरची करूनच बघा. नक्कीच तुम्हाला याची चव आवडल्याशिवाय राहणार नाही. बेसन गरम असल्यामुळे ते खाली जाऊन बसतं, आणि थोड्या वेळाने सेट झाल्यानंतर ते एकदम छान असं सेट होतं, आणि मिरचीसुद्धा एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार होते. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, पहिले बेसन गरम असल्यामुळे खाली जाऊन बसत होतं, आणि आता थंड झाल्यावर एकदम परफेक्ट असं याचं
बॅटर तयार झालेलं आहे. तर तुम्हाला माझी आजची बेसन मिरचीची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवी रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.